जिल्हा परिषद निवडणुका लांबल्याने जत तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये होणार का प्रशासक येणार याची जत तालुक्यामध्ये जोरदार चर्चा। सांगली जिल्ह्यातील 155 ग्रामपंचायतीमध्ये जत तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीच्या मुदत फेब्रुवारीमध्ये संपणार आहे। त्यांच्या निवडणुका तातडीने होण्याची शक्यता नाही, त्यामुळे तेथे प्रशासकाची नियुक्ती होणार का काय याकडे संपूर्ण जत तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे। त्यामुळे त्यांच्या निवडणुकीची तयारी आयोगाला करावी लागणार आहे। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लांबल्यास या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही लांबणार आहेत। तेथे प्रशासक नेमावा लागेल। सद्यस्थितीला जिल्हा परिषद व पंचायत समित्याच निवडणुकीचा घोळ मिटत नसल्याने ग्रामपंचायतीसाठी निवडणूक आयोगाला फुरसत मिळण्याची चिन्हे नाहीत। जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसंदर्भात सरासरी पंधरवड्याला एखादी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल होत आहे। निवडणूक आयोग याच निवडणुकीच्या गुंत्यात अडकून पडला आहे। फेब्रुवारीमध्ये मुदत संपत असलेल्या बहुतांश ग्रामपंचायती मोठ्या लोकसंख्येच्या आहेत, त्यामुळे तेथे निवडणुकीसाठी यंत्रणाही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लागणार आहे। हे लक्षात घेता तेथील निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। येथील उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी किंवा पंचायत समिती विस्तार अधिकाऱ्याला प्रशासक म्हणून नियुक्त्या मिळणार आहेत। प्रशासकाला किमान 3 ते 4 महिन्याचा कालावधी मिळू शकतो। फेब्रुवारी महिन्यात 12वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत, त्यानंतर 10वीच्या परीक्षा व त्यानंतरच्या टप्प्यात उर्वरित सर्व परीक्षाचा हंगाम सुरू होईल। त्यामुळे मतदान केंद्रासाठी शाळा, महाविद्यालये उपलब्ध होणार नाहीत। त्यामुळे जत तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार का या ग्रामपंचायतीवरती प्रशासक येणार याची चर्चा मात्र सर्वत्र रंगलेली आहे। गोविंद निकम, TV1 मराठी न्यूज, मडगाव। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.